पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नंदन विजया विठ्ठल बगाडे हे तब्बल 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून काल सेवानिवृत्त झाले. प्रामाणिकपणे सेवा बजावणारे नंदन बगाडे हे पोलीस निरीक्षक असताना आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती समारंभ व वाढदिवस सोहळा पोदलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी नंदन विजया विठ्ठल बगाडे यांचा भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. सर्वांना समजून घेत आणि बरोबर घेत कोणतेही काम पूर्ण करणं तसेच सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणं अशा स्वभावामुळे आणि नंदन बगाडे यांनी पोलीस दलाचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढवण्याबरोबरच पंचवटीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नंदन बगाडे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याप्रसंगी सहकर्मचारी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज नंदन बगाडे यांचा सेवापूर्ती सोहळ्याला आज आपण आलेलो आहोत, इथे जमलेला आहे. उत्स्फूर्त असे प्रतिसाद देणारं व्यक्तिमत्व, साधी राहणी, उच्च विचार, कधी पण पक्षाच्या कार्यात मदत लागली एनी टाईम ते कधी पण आपल्याला सहकार्य करणार असं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्या वाढदिवसाला अनेक राजकीय पक्षातील सगळे समाजातील मान्यवर उपस्थित होते. त्यांना आयुष्यात पुढील आयुष्य आरोग्यदायी सुख समृद्धीची जावो हीच प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री नंदन विठ्ठल बगाडे यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम होता. तसाच आज त्यांचा जन्मदिन पण होता. मी माझ्या पवार परिवारातर्फे त्यांना जन्मदिनाच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक भाऊ या नात्याने आणि एक साला या नात्याने त्यांची जी 34 वर्षाची अखंड सेवा झालेली आणि निष्कलंकित झालेली त्याच्याबद्दल एक सार्थ अभिमान बाळगून पवार कुटुंब आणि बगाडे कुटुंब यांच्या परिवारांच्या शिरेपेचामध्ये जो मानाचा एक तुरश रोवला गेलेला आहे तो एक नंदन विठ्ठल बगाडे यांच्या रूपाने तसं झालेलं आहे. खरं तर इतक्या वर्षाचा त्यांच्या सर्व्हिसचा कालावधी असूनसुद्धा एक सर्व परिवाराच्या लोकांना एक खंत आहे की त्यांच्यामध्ये क्षमता असून आणि त्यांची सिनियरिटी असूनसुद्धा त्यांना जे निरीक्षक पदाच्या अनुषंगाने त्यांना जी सर्व्हिस भेटली पाहिजे होती ती भेटलेली नाही आहे. एकदा त्यांना अंबड पोलीस स्टेशनमध्ये त्यांना निरीक्षक पदाचं मान मिळाला होता, परंतु काही दोष नसताना दुसऱ्याचा खापर त्यांच्या माथ्यावर फोडण्यात येऊन त्यांना जी अन्यायकारकरित्या त्यांची बदली करण्यात आली त्याच्याबद्दल एक मनात खंत आहे की पोलीस प्रशासनाला त्यांच्या माणसाची बाजू न घेता आज त्यांच्यावर जो अन्याय झाला तसा अन्याय कुठे होऊ नये याच्याकरता त्यांनीसुद्धा मला सांगितलं की आपण याच्याकरता प्रयत्न करणार. कारण की पोलीस खातं आपल्याला सर्वांना माहिती, आपण जरी ते दिसायला वर्दीत किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला जरी 8-8 12-12 तास एक दांडुका घेऊन उभं राहायला लावलं तर आपली परिस्थिती काय होती. किंवा आयुष्यातले 34 वर्ष त्या व्यक्तींनी त्यांच्या घरातला एकसुद्धा सण साजरा केलेला नाही. 34 वर्ष त्यांनी दिवाळी असो, दसरा असो, म्हणजे इथं हेच काय ईद, ख्रिसमस, हे ह्या सगळ्या वेळेस त्यांना त्यांच्या ड्युटीचं किंवा कर्तव्य त्यांना निभावावं लागलं होतं. त्याच्याबद्दल आता आमच्या मनात एक खरा आनंद असा आहे की त्यांनी पोलीस खात्यातनं जरी ते निवृत्त झालेले असतील तरी ते आमच्या पवार आणि बगाडे कुटुंबियांमध्ये परत आलेले. जो आम्ही देश सेवेसाठी जो आमचा घरातला माणूस दिला होता त्याचा आमच्या कुटुंबामध्ये आम्ही परत पुन्हा एकदा खूप जोशाने स्वागत केलेले आहे. खूप चांगला कार्यक्रम आमचा इथे सेवापूर्तीचा झाला. आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. बगाडे सरांच्या सेवापूर्ती समारंभामध्ये अत्यंत उत्साह जाणवतो आहे. खरंच अत्यंत कर्तव्य तत्परतेने त्यांनी ही जी कायदा सुव्यवस्था राखण्याबद्दलची सेवा बजावली आहे त्याला माझा सलाम आहे. एक समुपदेशका म्हणून समाजामध्ये काम करताना सातत्याने आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची सहाय्यता, मदत आणि सहकार्य लागत असते आणि बगाडे सर यामध्ये कधीही कुठेही कमी पडले नाही. अत्यंत तत्परतेने त्यांचा मला रिस्पॉन्स असायचा, अतिशय मोठं मोलाचं मार्गदर्शन असायचं. अशा या बगाडे सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा यात सहभाग आहे, त्यामुळेच ते आज इतक्या उच्च पदावर जाऊ शकले आणि सन्मानाने सेवानिवृत्त होऊ शकले. त्यामुळे मी आपले सर्वांची ऋणी आहे. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. माननीय श्री नंदन बगाडे सर यांचा सेवापूर्ती सोहळा जो आज होत आहे त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आणि त्यांच्या भावी आयुष्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांनी केलेलं देशासाठीचं योगदान आणि त्यांनी पूर्ण दिलेलं समर्पण
हे खरंच खूप मोठी त्यांची कामगिरी आहे. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आम्ही वैष्णव परिवारातर्फे मी आणि माझे मिस्टर सचिन वैष्णव आम्ही दोघेही सदिच्छा देतो आहे. आणि त्यांच्या सेवापूर्तीनंतर येणारं त्यांना जे काही आयुष्य आहे हे व्यवस्थित जावं, त्यांचं आरोग्य व्यवस्थित जावं आणि त्यांची जी सामाजिक बांधिलकी ते जपत आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडनंही नक्की आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करू. पत्रकार बंधूंनो, आज माझा इथे सेवानिवृत्ती समारोप आहे. प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी नंदन विजय विठ्ठल बगाडे, पोलीस निरीक्षक प्रशासन, पंचवटी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहे. मी आता काल रिटायर झालो 31 जुलैला. आणि आजचा हा जो समारोप आहे हा माझा सेवापूर्ती सोहळा आहे. आणि त्यानिमित्ताने इथे माझे असंख्य बंधू भगिनी आणि माझे पोलीस मित्र परिवार तसे पत्रकार बंधू सर्व आवर्जून यांनी उपस्थिती लावली. तसं पाहता माझा हा जो कार्यकाळ आहे म्हणजे जीवनाचा जो प्रवास जर म्हटला तर माझी जन्मभूमी जी आहे ती मुंबईची आहे. म्हणजे माझा जन्म 1 ऑगस्ट 1900 म्हणजे आजच्या दिवशी झाला, पण 1966 रोजी झाला. आणि तो जन्म झाला मालाड, मुंबई. माझं मूळ गाव मालाड आहे, मुंबई. तसं आमचं प्रॉपर गाव तसं सातारा कराड साईडचं आहे, माझ्या आजोबांचं. परंतु कामधंद्यानिमित्त नंतर मग मुंबईला आले. आणि मग मुंबईनंतर माझे वडील श्री विठ्ठल जानकीराम बगाडे हे तिकडचे चांगले सिव्हिल इंजिनियर होते मुंबईला. त्यांनी मोठे आस्थापना हॉस्पिटलसारखे जे हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल त्यांच्या हातचे. त्यामुळे मी माझं सर्व पदवीधरपर्यंत शिक्षण सर्व मुंबईमध्येच केलं. त्याच्यानंतर 88 साली तुम्ही तर बघितलं असेल, 1988 साली मी आलो नाशिकला आम्ही स्थायिक झालो. नाशिकला स्थायिक झाल्यानंतर माझं जे सुरुवातीचे 2 वर्ष आहे ते अतिशय खडतर गेले. खडतर म्हणजे कसे गेले की मी चांगल्या कंपन्यांमध्ये इकडे तिकडे काम केले. त्याच्यानंतर माझ्या मेहनतीवरती आणि याच्यावरती मी पोलीस खात्यात भरती झालो 1990 साली. 1990 साली भरती झाल्यानंतर त्याच्यानंतर मी मालेगाव शहरला ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला नुकतीच 1992ला ती जातीय म्हणजे मोठी दंगल झाली होती बाबरी मशीद पाडल्यावरून. त्यावेळेला मी अत्यंत एकदम खतरनाक तिथे इथे ड्युटी अशी केली की आता मी इथे शब्दात वर्णन करू शकत नाही. की आम्ही 8-8, 10-10 दिवस आम्ही एका पॉईंटवरती थांबून ड्युटी केली, कर्तव्य केलं आम्ही. मालेगाव शहरनंतर मग माझी बदली झाली ती नाशिकला. नाशिक शहरला मी नाशिक पोलीस स्टेशन, अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी काम केलं. तिथे सुद्धा मोठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम झाला होता त्या काळामध्ये. तिथे पण ड्युटी केली. त्याच्यानंतर 1998 साली त्या काळात तत्कालीन आमचे पोलीस महासंचालक साहेब होते, इनामदार साहेब. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्हाला ती फर्स्टच बॅच बरं का, म्हणजे पोलीस उपनिरीक्षकाची डिपार्टमेंटली परीक्षा देण्याची ही अख्ख्या महाराष्ट्रातली पहिली संधी 1998 साली इनामदार साहेबांनी दिली. आम्ही त्यावेळेला पोलीस महासंचालक त्यावेळेला अतिशय कठोर मेहनत घेऊन आणि अभ्यास करून मी पास झालो पोलीस उपनिरीक्षकची खात्याअंतर्गत परीक्षा. आणि त्यानंतर माझी ट्रेनिंग संपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमीनंतर. म्हणजे पहिलंच पोलीस स्टेशन होतं नागपूर शहर तहसील पोलीस स्टेशन. तर नागपूरला बदली केली. 4 वर्ष मी नागपूर शहरला होतो. तिकडून पण भरपूर चांगले कामगिरी केले लॉ अँड ऑर्डरच्या वगैरे. आणि चांगले क्लिष्ट मर्डरचे याचे तपास केले. त्याच्यानंतर माझी बदली झाली जळगावला जिल्हापेठला होतो 2 वर्ष. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नंतर मी झालं नाशिक ग्रामीणला बदली झाली. नाशिक ग्रामीण बदलीला म्हणजे सिन्नर पोलीस स्टेशन, वावी पोलीस स्टेशन, नाशिक तालुका पोलीस स्टेशन अशा ठिकठिकाणी 3 पोलीस स्टेशनला विविध ठिकाणी काम केलं. तर सिन्नर पोलीस स्टेशनला एक अनुभव सांगू इच्छितो की त्या सिन्नर पोलीस स्टेशनला आमच्या इथे त्या काळामध्ये म्हणजे हा काळ काय 2008, 2009, 2010चा कार्यकाळ होता. तो इतका डेंजरस काळ होता की त्यावेळेला मोदरी घाट तुम्हाला सर्वांना माहिती असेल. त्यावेळेला मुंबईला किंवा इतर कुठूनही बाहेरच्या परराज्यातून एखाद्याचं मर्डर करून तिथे आणून टाकायचे. तर ते फार तो आरोपी शोधत म्हणजे एक दिव्य राहायचं. तर अशा परिस्थितीत पण आम्ही त्याच्या आरोपींचा शोध घेऊन ते आरोपी तो गुन्हा डिटेक्ट करून आरोपी निष्पन्न केले, त्या गुन्ह्यात अटक केली. त्याच्यानंतर नाशिक तालुक्याचा एक किस्सा सांगायचा म्हटलं तर तिथे द्राक्ष बागायतदारांची जवळजवळ तुमचे नाशिक तालुक्यातले ओझरचे, चितेगावचे, निफाडचे असे ठिकठिकाणी पण गुन्हा झाला होता नाशिक तालुक्याहून सुरू. 1 कोटी रुपयाची फसवणूक केली होती. हे द्राक्ष बागायतदार असतात ना, द्राक्ष घ्यायचे बागायतदारांचे आणि ते घेऊन ते त्यांनी UP बिहारवाले जे त्यावेळेला होते व्यापारी
तर त्यावेळेला त्यांनी ते घ्यायचे, त्यांचे द्राक्ष पूर्ण बाग तोडल्यानंतर ते विकायचे. तर अशा ठिकठिकाणून त्यांनी कोणाचे 20 लाख, कोणाचे 15 लाख, कोणी 10 लाख, कोणी 50 लाख, अशामध्ये 1 कोटी रुपयाचा घपला गेला होता. आणि तो जे 2 आरोपी होते त्यामध्ये, ते गया, बिहारला एक गया म्हणून आहे, गया. त्या गयाच्या त्या ठिकाणी पळून गेले. तर त्या ठिकाणून मी आणि माझी टीमनी अत्यंत म्हणजे इतका खतरनाक तो एरिया होता, का तो नक्षलाईट एरिया होता, की ज्या वेळेला मी त्या एस-पींना तिकडचे भेटलो, त्यावेळेला मग ते मला म्हणाले, की तुम्ही असे कसे आले इकडे? तुमच्याकडे काय AK-47 नाही का? हे नाही का? ते नाही का? हा नक्षल एरियामध्ये तुम्ही कसे काय आले? तर त्या एस-पीने तिकडच्यांनी इतकं सहकार्य केलं आम्हाला, तर आम्हाला पूर्ण कमांडो टीम दिली होती त्यांच्यासमोर AK-47. कारण तो एरियात नक्षलाईट होता, म्हणजे खतरनाक एकदम. तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही 2 आरोपी पकडले. त्यांची टाटा सफारी गाडी होती ती रिकवर केली आणि त्यांना इकडे आले. आणि मी शेतकऱ्यांना त्यावेळेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आणि त्यांना प्रत्येकाचे जे गेले ते कोर्टाकडून वसूल करून दिले आणि 1 कोटी रुपये त्यांना वसूल करून दिले शेतकऱ्यांना. ती सर्वात मोठी कामगिरी होती. त्यानंतर दुसरी मला एक महत्त्वाची कामगिरी सांगायची होती, की पिंपळगाव बसवनचे कांदा व्यापारी श्री ठक्कर होते. ते ठक्कर त्यावेळेला त्यांचं मला वाटतं 2012-13 ची गोष्ट आहे. ठक्कर म्हणून व्यापारी होते. त्यांचं अपहरण केलं होतं अज्ञात आरोपींनी. तर ते त्यांनी इतकं फिरवा केले, की त्यांना ट्रेसिंगवर लावला होता त्यांचा मोबाईल आम्ही. शेवटी त्यांना आम्ही संगमनेरला पकडलं. कोणाला? त्या आरोपींना. आणि त्याची सुखरूप त्याच्या तावडीतून सुटका केली. ज्यावेळेला पकडलं त्यांना तिथून, तेव्हा त्यांच्या जेव्हा झडती घेतली त्या आरोपींची, तेव्हा त्यांच्यात पिस्तूल, रिव्हॉल्वर वगैरे आणि कोणाच्या हाताचे चॉपर पण होते. इतके प्राणघातक शस्त्र असतानासुद्धा आम्ही तिथे जाऊन त्यांना अटक केली. ही एक मोठी आमची त्याबद्दल आम्हाला तत्कालीन त्यावेळेचे गृहमंत्री आणि माननीय पोलीस महासंचालक यांनी आम्हाला त्यावेळेला चांगलं पारितोषिक रिवॉर्ड देऊन सन्मानित केलं होतं, प्रशस्तीपत्रक दिलं होतं. ती एक फार मोठी आमची एक जोखमीची आणि धोकादायक कामगिरी होती, पण ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडली. त्याच्यानंतर मी अँटी करप्शन केलं, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी केलं. पण महाराष्ट्र पोलीस अकॅडमीने आत्ता मी उल्लेख केला त्याप्रमाणे जवळजवळ माझ्या हाताकडून म्हणजे मी शिकवले 2,500 पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे 4 बॅचेस, सत्र क्रमांक 115 ते 118 हे माझे विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षकांना यांना विद्याजनाचं काम दिलेलं आहे.
आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आवाज दिल्यानंतर पोलीस आला पाहिजे, पण पोलिसांची ड्युटी काय असते हे जवळून आम्ही इतक्या वर्ष बघितलेलं आहे. साहेब, मला असं वाटतं आता आजचा तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर निश्चितपणे जगभ्रमण कराल. आमच्या बहिणीला घेऊन तुम्ही सगळीकडे फिरण्यासाठी गेलात. तुम्ही आता इतक्या दिवस तुम्ही सगळे अडकून होतात, त्या राजकारणाच्या गोष्टी चालू असतात, सगळ्या गोष्टी चालू असतात, पण या आता खऱ्या अर्थाने तुम्हाला कुटुंबाकडे लक्ष देण्याची त्या ठिकाणी वेळ येणार आहे. तेवढा टाईम पण तुमच्याकडे आहे. त्या पुढच्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही तर आहोतच, तुम्ही आमच्या सगळे घरातले आहे, आकुश असो, मी असो, राहुल भाऊ असो, आणि तुम्हाला ती गरज मी पाडणार नाही. पण तुम्ही चांगले चांगले राजकारणी तुमच्या हाताखालून गेलेले आहे, आणि म्हणून पुढचं भावी आयुष्य तुमचं निरोगी जावं, एकोप्याचं जावं, आणि तुमच्या हातून आपल्या समाजाची सेवा घडो, आपल्या कुटुंबाची सेवा घडो, एवढ्याच शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कार मूर्ती आदरणीय नात्याने खरं तर अंकुशचे एवढी म्हणजे केंद्र शासनामध्ये आपण बघित असतो का अनेक सरकारी नोकऱ्या लुप्त होत चालल्या आहेत, अनेक ठिकाणी खासगीकरण होत चाललं आहे. चांगल्या चांगल्या बांधकाम विभाग असेल, एज्युकेशन विभाग असेल, याच्या सुद्धा आता कॉन्ट्रॅक्टिंग पद्धतीने इंजिनियर बनायला लागलेला आहे. परंतु तुम्हाला सांगतो, ह्या राज्यामध्ये देशामध्ये एकच शाश्वत सरकारी नोकरी भविष्यामध्ये राहणार आहे, ती म्हणजे पोलीस खात्यातली पोलीस अधिकाऱ्याची ही नोकरी शाश्वत राहणार आहे. आपण बघितलं असेल का, देशातली मिलिटरी सुद्धा किंवा पोलीस कर्मचारी या देशातला किंवा या राज्यातला किती महत्वाचा स्तंभ हा भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. आणि म्हणून मी अनेक कार्यक्रमाला आम्ही जात असतो, अनेक तरुणांना आम्ही सांगत असतो की चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगल्या याच्यामध्ये आपण पोलीस खात्यासारख्या नोकरीमध्ये MPSC माध्यमातून गेले पाहिजे. बगाडे साहेब, आज तुम्ही सेवानिवृत्त अधिकारी म्हणून या ठिकाणी निवृत्त होत आहे. मला इथे आल्यावर कळालं का अंकुश पवारांची सख्खी बहीण आहे, म्हणजे तसे तुम्ही आमचे मान्यवर तसेच सन्माननीय व्यासपीठ यांना नमस्कार. मी शांताराम जगताप, रिटायर API. नंदन बगाडे आणि आम्ही दोघं जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत होतो. बगाडे साहेबांचा स्वभाव पहिल्यापासून थोडा शांत वृत्तीचा, कोणावर जास्त भनकणार नाही अशा वृत्तीचं इसवतात, पण एकदा भनकल्यावर मग खाली येणार नाही अशा वृत्तीने बगाडे साहेबांचा आम्ही दोघांनी चांगल्या रीतीने आम्ही दोघांनी बरोबर काम केले. त्याच्यामुळे एकमेकाच्या कामाचा अनुभव आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला. आता मला सेवानिवृत्त होऊन कमी 11 वर्ष झाली. 2013 मध्ये मुक्ताईनगर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनहून रिटायर झालो. तर मी एकच केलं, तब्येत सांभाळली. पहिला प्रथम म्हटलं म्हणजे माणसांनी सेवानिवृत्त झाल्यावर तब्येत सांभाळणं हा एक लय महत्वाचा गुणधर्म आहे. ज्याने त्यांनी व्यायाम, त्याच्यानंतर आपले कामं आणि व्यवस्थिशीर फॅमिलीशी सहमत होऊन मनोगत एकमेकाचे आधार सांगायचे, त्याच्यानंतर एकमेकाशी जुळून घ्यायचं शक्यतो एकमेकाने, आणि पेन्शनमध्ये गेल्यावर समाधानी राहायचं. काही एवढं आपल्यावर आभाळ पडत नाही. आपण पेन्शनर माणसं आहे, चांगल्यापैकी पेन्शन मिळते, चांगल्यापैकी आपला इन्कम सेव्हिंग वगैरे ह्या गोष्टी राहतात. त्याच्यामुळे काही जास्त हे नाही. उर्वरित गोष्टी ज्या आहे, मुलामुलींचे लग्न जर झाले असेल तर माणसाने सरळ साधं सोपं आपल्या पद्धतीने जीवन जगायचं. त्याच्यामध्ये काही एवढं टेन्शन पण घ्यायचं नाही. सगळं चांगलं होतं व्यवस्थिशीर. जोपर्यंत आपली एक्सपायर डेट येत नाही तोपर्यंत व्यवस्थिशीर राहायचं. तर माणसाने ह्या सेवानिवृत्तीनंतर शक्यतो आपले चांगले सामाजिक कार्य करता आले तर करावे, नाही तर शांत बसायचं काय आणि देवाधर्माच्या मागे थोडंसं लागायचं. बगाडे साहेब, माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आमच्या परिसरातले राहणारे बगाडे साहेब हे एका पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे.
त्यांच्या शेजारी राहायला आले तेव्हा बंदूक कमरेला पोलीस गणवेश कडक आवाज ते कडक शिस्तीचे होते असे मला वाटले. पण हळूहळू मला कळाले की ते मनाने खूप चांगले आहे. फणसासारखे बाहेरून जरी फणसाला बाहेरून मोठे छोटे काटे असले तरी फणसमधून गोड असतो. साहेबांनी पोलीस म्हणून खूप चांगली सेवा केली आहे. पोलीस सेवा ही सज्जनांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. याचप्रमाणे साहेबांनी सेवा केली आहे. साहेबांना मी सेवापूर्तीच्या खूप शुभेच्छा देते व जाता जाता एकच सांगते की ती सुखद असली तरी कुठेतरी वाट संपणारच. किती सुखद असली तरी कुठेतरी वाट संपणारच. पण संपणाऱ्या वाटीसोबत ती एक जन्मणारी नवी बात असते. पण संपणाऱ्या वाटीसोबत ती एक जन्मणारी नवी बात असते. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री बगाडे साहेब, त्यांच्या सौभाग्यवती ताई आणि मंचावर उपस्थित असलेले त्यांचे स्नेह मित्रपरिवार कुटुंबिक व्यक्ती यांचे सर्वांचे मी आभार मानतो. प्रथमतः बगाडे साहेब आणि मी आम्ही बरोबर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नाशिक शहरात या ठिकाणी आम्ही भरती झालेलो 1990ला. त्यानंतर आम्ही दोघेही नाशिक रोड पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून दोघांनी बरोबरच ड्युट्या केलेल्या. त्याच्यानंतर साहेबांनी नंतर पंचवटी पोलीस स्टेशन वगैरे या ठिकाणी केलं. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मार्फतीने आम्ही दोघंही पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पास झालो. सुरुवातीला साहेबांची मला वाटतं नागपूरला बदली झालेली होती. माझी सुद्धा नागपूरला होती. साहेबांच्या बद्दल जर सांगायचं तर ठरलं तर अतिशय मनमिळावू आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असलेला हा व्यक्ती. म्हणजे कुठल्याही ठिकाणी त्यांनी जळगावमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं. मी पण जळगावला होतो. साहेबांनी नागपूरला पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं. त्याच्यानंतर साहेबांनी मुंबई आणि मला वाटतं क्राईम ब्रँच गेला ना, अँटी करप्शन, ठाण्याला पण काम केलेलं साहेबांनी. त्याच्यानंतर MPA वगैरे या ठिकाणी सुद्धा साहेबांनी एक प्राचार्य म्हणून लोकांना घडवलं. त्या ठिकाणी सुद्धा साहेबांचं अतिशय उल्लेखनीय काम आहे. अशा प्रकारे हे चांगलं व्यक्तिमत्व 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेलं आहे. आणि मी सुद्धा मुंबईतून मागच्याच महिन्यामध्ये 30 जूनला रिटायर झालेलो आहे. तर अशा प्रकारे असेल तर मी बगाडे साहेबांना व्यक्ती फोन करून त्यांना विचारायचं की बाबा या कारण आता सर्वांच्या जास्त भूक लागल्याशी सर्वांना, त्यामुळे मग जास्त बोलण्यात पण नाही. आता आज माझा वाढदिवस पण आहे, तर त्या निमित्ताने मी आज आता कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्या निमित्ताने आता केक कापण पण होईल आणि आपण सर्वांनी केक कापल्यानंतर जेवणाचा पण आस्वाद घ्यायचा आहे. ते एक महत्वाचं सांगण्याचं राहिलं. आता मला इथून जनतेकडून प्रतिसाद असा मिळाला की तुम्ही तुमच्या अर्धांगिनीबद्दल काय बोललेच नाही. आता हे बघा, प्रत्येक यशस्वी एक मन आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते किंवा स्त्री असते. स्त्री सन्मानतेचा आदर हा करायलाच पाहिजे, बरोबर आहे. तर माझी जी पूर्ण सर्व्हिस पूर्णपणे निर्विघ्नपणे आणि सुदृढपणे शांततेत आणि मला काही एक तकलीफ न पार पडली, याचं सर्व श्रेय हे मी माझ्या अर्धांगिनी म्हणजे माझ्या पत्नीला देतो. तर तिच्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा हे सर्वांना कारण असं आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज.